अत्यंत धक्कादायक घटना आहे। वैष्णवीचा अभिजित आपल्या सोबत आहेच। अभिजितशी बोलूया। अभिजित, आपण तोच विषय बोलत होतो की हे जे मोहन कसपटे आहेत ते आता पोलिसांच्या मदतीने बाळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील का? कारण असं प्रत्यक्ष स्वतः जाऊन बाळ ताब्यात कुणी देईल असं वाटत नाही। काय सांगाल, काय घडतंय? सुवर्णा, जसं मी मगाशी सांगितलं ना की जे बाळ आहे किंवा जी वैष्णवी हगवणे आहेत त्यांचे जे चुलत सासरे आहेत त्यांनी कसपटे परिवाराला अशी माहिती दिली होती की कर्वेनगरमध्ये औदुंबर कॉलनी आहे आणि तिथे निलेश चव्हाण जे हगवणे परिवाराचा मित्र आहे त्याच्याकडे ते बाळ ठेवण्यात आलेलं आहे अशी माहिती खुद्द त्या बाळाच्या आजोबांनी कसपटे परिवाराला, जे मोहन कसपटे आहेत वैष्णवीचे काका आहेत, त्यांना दिली होती। आणि त्याच माहितीनुसार कसपटे परिवारातले जे काका आणि इतर खरं तर जे नातेवाईक आहेत ते आता थोड्या वेळापूर्वी या निलेश चव्हाणांच्या घरी आले होते, जे औदुंबर कॉलनीतल्या 4थ्या मजल्यावरती हे घर होतं। पण आम्ही सगळे माध्यमांचे पण ते दार उघडलं, प्रतिनिधीवरच, पण ते दार उघडलं गेलेलं नाहीये। नेमकं त्या घरी कोण राहतं? निलेश चव्हाण असं ह्या इसमाचं नाव आहे। इथं आम्ही आजूबाजूला चौकशी केली तर निलेश चव्हाण गेले अनेक दिवसापासून याच बिल्डिंगमध्ये राहतात, पण आता सध्या कुणीही ते दार उघडायला तयार नाहीये। दार बाहेरून बंद नाहीये, बाहेरून दार उघडं आहे पण आतून मात्र दार बंद आहे। खूप वेळ जे काका आहेत वैष्णवीचे त्यांनी ते दार वाजवलं, बेल वाजवली, पण ते काही दार उघडायला तयार नाहीयेत। त्यामुळे त्यांना देखील अशी माहिती मिळाली की ते बाळ जे होतं ते आता इथं बाळ नाहीये। लेडीज कोणतरी होत। अच्छा, पण आता बाळ आहे सर इथं? तुम्ही आता हे सर्व बंद आहे बा, त्यांना दरवाजातून बंद केलेला आहे। कदाचित बाळ असूही शकतं, नसूही शकतं। नाही, पण आश्चर्य याच्यामध्ये आहे की तुम्ही पोलिसांकडे गेलात। खरं तर पोलिसांचं एक काम आहे, कारण हे बाळ एकतर हगवण्यांकडे हवं, त्यांच्या कुटुंबाकडे किंवा कसपटेंकडे, तिसऱ्याच एका कुटुंबाच्या घरी बाळ आहे। तरी पोलिसांनी काही त्याच्यात दखल नाही घेतली काय पोलिसांनी। बरं, काय म्हणायचं म्हणजे कोर्टाकडून क्या, म्हणजे आता इतकी सगळी प्रक्रिया, इतके सगळे दिवस करण्याबद्दल काही अडचण नाही आम्हाला, परंतु ते हगवणे फॅमिलीकडे असतं तर कोर्टाकडूनही होऊ द्या। बरोबर, पण ते हगवणे फॅमिलीकडे नाहीये, हे तिराहित व्यक्तीकडे आहे। उद्या बाळाला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? बरोबर आहे। आता हे घर म्हणजे बंद आहे मे बी, म्हणजे याचा अर्थ आतमध्ये असू शकतं। बरोबर आहे, बाळ आतमध्ये असू शकतं, सर्वजण बंद केलेलं दिसतं। हे नेमकं कोण आहे? हे नातं त्यांचं समजलेलं नाही, हा त्याचा कदाचित मित्र वगैरे असू शकतो। ओके, किती दिवस झाले इथं आहे? आम्हाला परवा दिवशी इथं सापडलं होतं, म्हणजे 16 तारखेपासून कदाचित इथं असू शकतं। किती? 16 तारखेपासून? 16 तारखेपासून अजून ते काय तुम्हाला त्याचा पत्ता लागलेला नाही आम्हाला पोलीस किंवा काय इतर हे काय म्हणतात, म्हणजे पोलीस किंवा ते म्हणतात कंप्लेंट करा तुम्ही, म्हणजे कोर्टातून घ्या। कोर्टातून घेण्याबद्दल अडचण नाही, कोर्टातून घेण्याकरता ते हगवणे फॅमिलीकडे असलं तर आम्ही कोर्टातून घेऊ। वस्तू नाही कोर्टातून। हो, हे तिराहित व्यक्ती आहे ते। खरं तर याच्यामध्ये प्रश्न आता असं विषय आहे की हे बंद आहे, बंद केलंय का काय? आतून बंद आहे, पोलिसांनी आणि बाकी यंत्रणांनी पण याच्यामध्ये तेवढी संवेदनशीलता दाखवायला हवी। बाळाच्या कडे त्याचं वय पाहून तरी 10 महिने 9 महिने झालेत काल त्याला, 21 तारीख कालच्याला त्याला 9 महिने झाले, 10वा महिना चालू आहे। ते बाळ फार त्रास देत असेल, फार त्याला एकतर ओळखीचं कोणीच नाही आहे त्याच्यात, एकतर हगवणे फॅमिली ओळखीची किंवा कसपटे, दोन्हीकडे नाही आता। मुलगा आता पुढे कुठे आहे बाळ, काही कळू शकले तुम्हाला? नाही, आम्ही आता पुन्हा पोलीस चौकीत जाण्याच्या विचारात आहे। पोलिसांशी संपर्क साधतो की हे लोक आहे, तुम्ही दाखवू शकता की बाळ इथं असण्याची शक्यता, अशी माहिती? राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू प्रकाश हगवणे, म्हणजे मुलाचे आजोबा आहेत, त्यांनीच आम्हाला इथं आणलं होतं। हो, त्यावेळेस होतं इथं। किती दिवस? आता तिसरा दिवस इथून पुढे म्हणजे आतमधून याला खरं तर हा जो गेट जर आपण पाहिलं तर आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे, कारण बाहेरून कुलूप नाहीये, बाहेरून कुलूप नाहीये तर आतमधून कडी लावण्यात आलेली आहे। याचा अर्थ आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे। दीपक, त्याचा नंबर नाही, निलेश चव्हाण असं नाव सांगितलं जातंय ज्या व्यक्तीचं हे घर आहे। मी जाऊ का आता? मला पोलीस हे मनोज कसपटे आहेत खरं तर काका। आणि काका, काय दिसलं तुम्हाला इथं आल्यावर? मोहन कसपटे आहे इथं, आता दरवाजा बंद आहे। प्लीज मला जाऊ द्या, मला पोलीस चौकीत गेलं पाहिजे। इथं बाळ सापडलं तुम्हाला? इथं बाळ सापडलेलं नाहीये, म्हणजे दरवाजा बंद आहे, आता आहे का नाही मला सांगता येत नाही। साधारणतः कधीपासून बाळ इथं असण्याची शक्यता आहे काका तुम्हाला? कदाचित 16 तारखेपासून इथंच बाळ आहे। पण आता कुठं जाणार मग तुम्ही? पोलिसांकडे पुणे जाणार की इथून बाळ गायब आहे म्हणून। पण हगवणे परिवाराचं इथं राहतो कोण नेमकं? काय हगवणे परिवाराचं कोणी दिसत नाहीये, हा निलेश चव्हाण म्हणून कोणतरी व्यक्ती आहे। कोण आहे तो निलेश चव्हाण? नाही आम्हाला सांगता येतं। मग त्याच्याकडे होतं का बाळ? म्हणजे हो. आणि हे तुम्हाला माहिती दिली कोणी की बाळ त्याच्याकडे होतं? बाळाचे चुलत आजोबा
आकाश आगावणे त्यांनी आम्हाला कल्पना दिली होती. बरं, आणि तुम्ही त्यांच्यासोबत इथं आला होता, हो, त्यांनी आम्हाला इथं आणलं होतं. पण आता बाळ नाहीये. आता बाळ नाही. मग आता काय करणार तुम्ही? कारण अगदी काल त्याला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. अंजलीताई, तक्रारीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणि बातम्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अशा रोज घटना घडतायत वेगवेगळ्या आणि आपल्याला सुन्न करतायत. वैष्णवीचा तर जीव गेलाच, आता बाळ सुरक्षित हातात आहे की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. मला ऍक्च्युली हे सगळं बघून इतका धक्का बसतोय, इतका राग येतोय की हे काय सगळं चाललंय आणि असे इतके निर्दयी लोक कसे असू शकतात की एका लहान 9 महिन्याच्या बाळाला पण हे लोक सोडत नाहीयेत. म्हणजे काय काय म्हणावं या लोकांना. आता काल रात्री मी रुपाली ठोंबरे, रुपाली चाकणकर, मी त्यांच्याशी बोलले, अजित पवारांना मेसेज पाठवला, देवेंद्र फडणवीसांना मेसेज पाठवला की पोलिसांना डायरेक्शन्स द्या की बरोबर. ताबडतोब पूर्ण टीम लावून त्या बाळाला शोधून काढा. 9 महिन्याचं तान्हं बाळ येते आणि त्याच्या आजी आजोबांकडे द्या. तर काल रात्री फडणवीसांचा मेसेज आला मी करतो म्हणून, पण अजूनपर्यंत जर ते मिळालं नसेल, रात्रभर ते कुठे माहित नाही. आणि मी आता थोड्या वेळापूर्वी वैष्णवीच्या बाबांशी बोलले, तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा ते बाळ घ्यायला, म्हणजे खरं तर त्या मुलाच्या काकाकडनं फोन आला होता हो. की बाळ खूप रडतंय, तुम्ही येऊन घेऊन जा. त्यामुळे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एक व्यक्ती निलेश चव्हाण नावाचा, त्याच्या कमरेला पिस्तूल होतं म्हणे आणि तो मुद्दाम शॉट वर करून करून ते पिस्तूल दाखवत होता आणि त्यांना घेऊन नाही दिलं आणि ते बाळ घेऊन तो कुठेतरी गेला. आता थोड्या वेळापूर्वी मी जेव्हा बोलले तेव्हा ते म्हणाले कुठे पिळंगुटला का कुठेतरी आता त्याचं काही लोकेशन आहे असं कळतंय. पण मला असं वाटतं की हे अतिशय डिस्टर्बिंग आहे आणि ताबडतोब गृह मंत्रालयाने याची दखल घेऊन ते बाळ आजी आजोबांकडे ताबडतोब दिलं पाहिजे. अगदी आणि अगदी बरोबर बाकीच्या आहे. सगळ्यांचे नंतर कारण आपण कारण बघू. मूल लहान आहे, तान्हं आहे, 9 महिन्याचं मूल आहे, ते सुरक्षित असलंच पाहिजे. खरं तर ते हगवणे कुटुंबाच्या ताब्यातच असायला पाहिजे होतं, पण ते तिथं नाही आणि त्यांनीच कुठेतरी ते ठेवलंय, ही अजून गंभीर बाब आहे. अंजलीताई, तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूकरता जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा अजूनही फरार आहेत. दोन्ही आरोपींना शोधण्याकरता बावधन पोलिसांची पथकं परराज्यामध्ये सुद्धा रवाना झालेली आहेत. अटक असलेले सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे या तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत 26 मे पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. बावधन पोलीस या सगळ्या प्रकाराचा तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये उर्वरित राहिलेला तपास करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या आयोगाने त्या ठिकाणी कोर्टासमोर मांडणी करून 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड वाढवून मिळालेला आहे. आणि आता वाढवून मिळालेल्या रिमांडच्या काळामध्ये आम्ही याच्यामध्ये जे लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं हे कुठं तारण ठेवलेलं आहे, कशासाठी तारण ठेवलेलं आहे याचा देखील तपास करून त्या सोन्याच्या बाबतीत देखील हुंड्याशी संबंधित असल्यामुळे ते जप्त करण्याची प्रक्रिया करणार आहोत. त्याचबरोबर CP सरांच्या मार्गदर्शनाखाली हे जे 2 आरोपी जे अद्याप अटक नाही झालेले, त्या दृष्टीने अटक करण्याच्या दृष्टीने आमच्या जवळजवळ 4 टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि ते अटक करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.